काय केलं नाही सांग. पाच पाच हा सामना 5 षटकांचा असेल. हां तर समीर शेठ पाटील यांच्या शुभाचे आपण सन्मानित करतोय रुपेश उलवेकर. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्समध्ये चांगला खेळ केलं असं रुपेश उलवेकर ठरला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच याच्यानंतर गौरी स्पोर्ट्स तुमचाही सामना असेल. काका आपण यायचंय. याचबरोबर विजय सर आपल्या शुभाचे काका यांना सन्मानित करायचंय. 100 चल मॅच ऑन करायचंय. यस हे लक्ष ठेवा मॅच ऑन आहे. सुरभी 11 वर्सेस त्रिवेणी 11 वलवली. नक्कीच पहिला चेंडूवर चौकार खेळण्याचा यशस्वीला म्हणजे पाहिलं तर आपण दोन सुरभी 11 पडगे विभाग त्रिवेणी 11 वलवली या संघामध्ये मॅच चालू आहे. त्याच्यामध्ये पाहिलं सुरभी 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्रिवेणी 11 वलवली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं आहे. प्रथम फलंदाजी पाहिलं तर महेंद्र पाटील आणि प्रवीण कुंभार ही जोडी सज्ज असेल. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार गेला आहे पाहिलं तर वलवली या संघाकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न करतो. इथे काय घडलं तर सुरेख स्वतःच्या फळोद्यामध्ये चेंडू कलेक्शन केलं अशोक उलवेकरनं आणि अशा प्रकारे इथे पाहिलं तर एकच धाव आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय तो म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. याच दरम्यान एक सत्कार आपण करून घेतो आगम मामा यांचं. वाघाची वाडी इथनं आलेत ते आणि क्रिकेटचे खूप चांगले शौकीन आहेत कारण काली मॅचला ते उपस्थित होते. आगम मामा यांचं आपण सत्कार करतोय. वाघाची वाडी इथनं उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत पूर्ण विभागाकडून. कमलाकर मामा. पुन्हा एकदा सुरेश जोशी आपल्या गोलंदाजीवर सज्ज असेल. हलक्या तारंगीचा चेंडू होता. ट्रॅव्हल्स केला इथं चेंडू गलितच्या क्षेत्रामध्ये 1 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे छोट्या स्वरूपामध्ये 2 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनंच संघ पोहोचला तो म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. सुरेख इथे म्हणावी लागेल ते म्हणजेच गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरेश जोशी यांची पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर एकेरी आणि दुहेरी धावेने अनेक उतरता ठेवला सुरेश जोशी या गोलंदाजानं. परंतु इथे फलंदाज पाहिलं तर महेंद्र पाटील एक आक्रमकता सिद्ध करणारा हा फलंदाज वलवली गावचा फलंदाज. चांगल्या प्रकारची फलंदाजी कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे साजेस आहे. पुलटो चेंडू होता. प्रायरची अपेक्षा होती हलक्या हाताने चेंडू करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे काय घडलं आहे तर एकच धाव आणि एका धावेनंच पाहिलं तर संघ पोहोचला आहे 8 या धावसंख्येवरती. सुंदर कमबॅक करतोय. सुंदर चांगल्या प्रकारची गोलंदाजी येणं गरजेचं आहे. जो सुरेश जोशी स्वतः संघाचा कर्णधार स्वतः संघाचा ट्रॅकर्स आहे आणि या सुरेश जोशीनं स्वतः पहिलं षटक हाताळलं आहे आणि पहिलं षटक हाताळल्यानंतर कारण सुरेश जोशीला अनुभव आहे त्याला कशा प्रकारे या संघाला कुठे बांधून ठेवायचं या संघाची धावसंख्येवर कुठे उतरता आलेख आपण निश्चित करू शकतोय. तो सुरेश जोशी पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळचा चेंडू धार गतीचा चेंडू होता. त्रिफळा चित झालाय फलंदाज. बॅक टू पवेलियन महेंद्र पाटील. आणि पाहिलं तर कित्येक वर्षाचा अनुभव कित्येक वर्ष या क्रिकेटसाठी ज्यांनी वेचलं आहे ते आदाई गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय के.डी. शेळके कृष्णा शेठ शेळके या साहेबांचं इथे शुभागमन झालं आहे. कृष्णा शेठ शेळके आपण आलात. आपलं मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. कारण केडी म्हटलं तर आपल्या संपूर्ण पंचकृषीमध्ये एक चांगला असा बुलंद असा आवाज माणुसकीचं नातं जोडलेला हा मनुष्य ज्यानं कित्येक मैदानामध्ये आपली माणुसकी दाखवत सिद्ध केलं आहे.
त्याच्यानंतर पाहिलं तर आपण सामना पाहू शकाल. चांगल्या प्रकारचा सामना पाहिलं तर प्रथम गोलंदाजी करतो सुरेश जोशी, स्वतः संघाचा ट्रॅकर, स्वतः संघाचा कर्णधार, स्वतःची बंदूक स्वतःच्या खांद्यावर घेऊन रणांगणामध्ये उतरणारा हा गोलंदाज पाहणं गरजेचं आहे. महत्त्वाची सफलता बाद झाल्यानंतर येतात नवीन फलंदाज हेमंत पालकर. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने पाडण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीपला चेंडू लागला गेला, कदाचित उलट्या बॅटला लागला चेंडू, परंतु इथे चेंडू कसाही लागो धावा येणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र 2 धावा आल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता आमचे पंचांची जे कामगिरी करतायत ते आमचे सन्माननीय अनिलजी टेंबे सर वलप, तसेच सन्माननीय सत्यवानजी काकडे सर आदई चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका करतो. समालोचक आमचे सन्माननीय सत्यवानजी म्हात्रे सर वळवले असेल, त्याच्यानंतर प्रीतम पाटील पडगे असेल आणि मी दिनकर बारसे असेल, त्याच्यानंतर आमचे अशोक उळवेकर चांगल्या प्रकारची ते समालोचकाची भूमिका या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्याच्यानंतर माऊली प्रसाद इन कनेक्ट सुद्धा इंटरनेट कनेक्ट असेल ते म्हणजेच भाई गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि DJ सिस्टीम असेल आमचे परू उर्फ टेंबोडेचे, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर गुणलेखक आमचे कित्येक वर्षाचा अनुभव असणारे अचूक अशी गुणलेखकाची भूमिका निभावणारे आमचे सुधीरजी आगलावे साहेब, त्याच्यानंतर सुधीरजी आगलावे कोलवाडी आपलंसुद्धा मनपूर्वक आभारी आहे. तसेच आमचे सन्माननीय ग्रामपंचायत पाळेबुद्रुकचे विद्यमान सरपंच सन्माननीय निखिलजी तांडेल साहेब यांचं ते शुभागमन झालं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय दिलीपजी वास्कर यांचंसुद्धा इथे शुभागमन झालं आहे. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय माजी सरपंच अविनाशजी उळवेकर यांचंसुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. तसेच सन्माननीय उत्कृष्ट व्यक्तिमत्व पाळेबुद्रुक गावचे उद्योगपती सन्माननीय प्रशांतजी पवार या साहेबांचं इथं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागतम. आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू कडूला चेंडू जातो मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू करण्याचा प्रयत्न, पण चेंडू गेला आहे सीमा पार चौकार. आणि या 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 14. पण संपूर्ण पाहिलं तर पंचक्रोशी आजूबाजूची गावं सर्व खेळाडूंना आपण इथं स्थाना खेळण्याची संधी देत आहेत. हे एक महत्त्वाचं कार्यभाग आपण गुड मॉर्निंग 40+ या संघाने राबवलेला आहे. आणि या संघासाठी पाहिलं तर कित्येक पाहुणे इथे येऊन गेले. त्याच्यानंतर आत्तासुद्धा लाभले तर आपले ग्रामपंचायत पाळेबुद्रुकचे विद्यमान सरपंच निखिलजी तांडेल, त्याच्यानंतर माजी उपसरपंच सन्माननीय अविनाशजी उळवेकर, सन्माननीय माजी सरपंच दिलीपजी वास्कर, त्याच्यानंतर सन्माननीय प्रशांतजी पवार या साहेबांचं ते शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागतम. आताचा चेंडू सुरेख कडूला चेंडू जातोय तो मेरी विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. कमबॅक करावं लागेल, मोठी संख्या येणं गरजेचं आहे. पाहिलं तर 2 संघ खेळत आहेत. सुरभी 11 पडगे विपक्ष, त्रिवेणी 11 वलवली या 2 संघामधली बिग फाईटची मॅच आपण पाहू शकाल. त्याच्यावर सुरभी संघानं नाणेफेक जिंकला आहे. प्रथम पाचारण केलं खेळण्यासाठी त्रिवेणी 11 संघाला, आणि त्रिवेणी 11 खेळतोय आत्तापर्यंत 15 या धावसंख्येवरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. 1 धाव सहजगत्या पूर्ण एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 16 या अंकावरती. धावा येणं गरजेचं आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं आपण 56 धावा आल्या होत्या. 56 धावा करणं कठीण गेलं आहे अपक्ष संघाला, परंतु इथे मात्र तशाच पद्धतीनं धावा उभारल्या गेल्या तर कदाचित या स्पर्धेमध्ये आपण चांगल्या प्रकारची कामगिरी राबवू शकाल. पुन्हा सज्ज गोलंदाज अशोक कोळवेकर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो, आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी, परंतु इथे मात्र काय घडलं आहे, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय, चेंडू गेला आहे, इथे मात्र हा चौकार. कारण
सहजगत्या चेंडू चौकार गेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित थोडेसे नाराज दिसत आहेत, परंतु इथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कडवला चेंडू जाते मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये थोडंसं मिस झाला आहे, चेंडू गेला आहे सीमा पार चौकार. फलंदाजी पाहायला मिळाली प्रवीण कुंभार या फलंदाजाची पाहिली तर आतापर्यंत अशोक उलवेकरला 3 चौकार ठोकलेत, कारण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी येणं गरजेचं होतं अशोक उलवेकरचे. पण अशोक उलवेकर काय करणार, कारण शतरक्षक त्याला साथ देत नाही आहे. यावेळी चेंडू ट्रॅव्हल्स केला हवेदार धार गती चेंडूला, इथे अपेक्षा असेल कदाचित, परंतु इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावीनं पाहिलं तर एकूण धाव फलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 25 धावा. पहिलं षटक आता होतं सुरेश जोशीनं, पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर अशोक उलवेकर थोडेसे महागडे झालेत, 15 धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी. पाहिलं तर अशोक उलवेकरनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती. हॅलो, तर यावेळी आमची या साहेबांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. विनंती करतो आमचे सन्माननीय महेशजी भोईर यांना की आपण सुभाष ठाकूर यांना विनंती करतो की आमचे सन्माननीय ग्रामपंचायत पाळे बुद्रुकचे विद्यमान एक धरागडीचे सरपंच सन्माननीय निखिलजी तांडेल या साहेबांचा आपण इथे शिवसन्मान करायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना इथं सन्मानित करायचं आहे. निखिल तांडेल एक शांत संयमी असे लाभलेले आमचे सरपंच ग्रामपंचायत पाळेबुद्रुकचे विद्यमान सरपंच निखिलजी तांडेल या साहेबांचा इथे शुभसन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर माजी सरपंच सन्माननीय दिलीपजी वास्कर यांचा आपण सन्मान करायचा. विनंती करतो की आपण सन्माननीय सुनील पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय ग्रामपंचायत पाळेबुद्रुकचे माजी सरपंच दिलीपजी वास्कर यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. तसेच मी विनंती करतो सन्माननीय राजेशजी कातारा यांना की सन्माननीय अविनाशजी उलवेकर यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. सन्माननीय पाळेबुद्रुक गावचे उद्योगपती सन्माननीय प्रशांतजी पवार या साहेबांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय राजेशजी कातारा यांना की आपण सन्माननीय प्रशांतजी पवार यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत पाळेबुद्रुकचे त्याचबरोबर अविनाश उलवेकर आपलासुद्धा शुभ सन्मान आपलंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. बोलूया मैदानाकडे. गुड मॉर्निंग 40+ मास्टर आयोजित आदय वल्लभ विभाग प्रीमियर लीग 2025 नरेश पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. अमित कडव आपण यायचं संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्स बरोबर. पहिला चेंडू चांगलं चेंडू म्हणता येईल. लाईन आणि लेंथ चांगली होती नरेश पाटील कडून. चांगलं कनेक्शन. टायमिंग मिस झाला आणि आता मात्र झेल सुटलाय. कर्णधार स्वतः तिथे हजर होता, पत्र झेल ड्रॉप केलाय आणि हे झेल किती महाग ठरेल, कारण प्रवीण कुंभार आणि हेमंत पालकर ही जोडी महत्वाची आहे. जर विचार केला त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली या संघाकडून नरेश पाटील चांगला चेंडू चांगलं कनेक्शन
टायमिंग परत चुकलंय, परत सुरेश जोशी सज्ज आणि आता मात्र चांगलं जजमेंट आणि झेल सापडलंय. बॅक टू पॅवेन प्रवीण कुंभार. विद्यमान सरपंच पाले बुद्रुक निखिलजी तांडेल यांच्याकडून आपल्या पूर्ण विभागासाठी 5,000 रुपयाचं मानधन राशी आलेली आहे. यासाठी पूर्ण विभागाकडून तुमचं मनापासून आभार. त्याचबरोबर प्रशांतजी पवार उद्योगपती यांच्याकडून 5,000चं धनराशी आली आहे. तुमचंही मनापासून आभार. असंच प्रेम तुमचं सदैव राहू दे. कारण या विभागाचं जर कोणतंही आपलं आयोजन आपण 5 वर्ष करतोय ह्याच्यामध्ये तुमचं लोकांचं सर्वांचं मोठं हात आहे. कारण एका फोनवर तुम्ही लोक तुमचं प्रेम आम्हाला देता आणि त्या प्रेमामुळं आमचा उत्साह वाढतो आणि एवढं मोठं आयोजन करणं सोपं जातं. यासाठी पूर्ण विभागातील सर्व दानशूर व्यक्तींचं मी प्रीतम पाटील मनापासून आभार मानतो. वळूया मैदानाकडे. नरेश पाटील आतापर्यंत 5 चेंडू फेकले. शेवटचं चेंडू समोर फलंदाज प्रदीप आज स्ट्रगल करतोय. प्रदीप थोडंसं वेट अँड वॉच करतोय. ज्या प्रदीपवर पूर्ण दारोमदार असेल संघाची तो कुठेतरी आज हरवलाय असं वाटतंय. त्याला कमबॅक करावा लागेल. जर त्रिवेणी 11 वलवली संघाला जर जिंकायचं असेल तर प्रदीपने आपली भूमिका बजावली पाहिजे. जी जबाबदारी संघ मालकाने त्याच्यावर दिले ते प्रदीपला आता कुठेतरी पूर्ण करणं गरजेचं आहे. मात्र कौतुक केलं पाहिजे सुरभी 11चं. आतापर्यंत 3 ओव्हर झाल्यात आणि या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 34 आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुरेश जोशी याने 10 धावा दिल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केला होता. त्यानंतर अशोक उलवेकर थोडंसं मागे ठरला कारण 3 चौकार आले होते. त्याला 15 धावसंख्या खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र नरेश पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. जो नरेश पाटील बॅटिंगसाठी ओळखला जातो पण आता ऑलराऊंडर भूमिकेत आपण पाहतोय. या 6 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाची 1 विकेट मात्र प्राप्त केली. या अशा पद्धतीने ऑलराऊंडर परफॉर्मन्स जर झाला टीममध्ये तर तो कॉन्फिडन्स टीम मालक आणि कर्णधाराचा नक्कीच उंचावतो आणि त्याच पद्धतीने सुरभी 11 पडगे वाटचाल करते. आता मात्र गोलंदाजीच्या भुवरावर आपण पाहतो ऑन ए बॉलिंग ट्रॅक पडगे संघाचा यशस्वी कर्णधार लवशेठ भोईर ज्याने मागच्या मॅचमध्ये थोडं मागे ठरला होता कारण 4 षटकार त्याला बसले होते आणि तो कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करणं गरजेचं कारण टेंबोड एंडवरनं त्यावेळेला तो गोलंदाजी करत होता. मात्र आता वलवली एंडवरनं आपण गोलंदाजी करत असताना पाहू लव भोईर यांना. लव भोईरकडे रणनीती आहे. लव भोईर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लव भोईर हा जवळजवळ 9,000 पॉईंट्समध्ये त्याला सिलेक्ट केलं गेलं होतं. म्हणजे सुभाष ठाकूरला 8,500 पॉईंटने घेतलं. त्याच्याहून जास्त बोली लव भोईर लागलं. पहिला चेंडू मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 35-35. आता सरासरी पाहिली तर जवळजवळ 12च्या रन रेटने कुठेतरी त्रिवेणी 11 खेळताना पाहतो. स्लॉगरचे 2 ओव्हर खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. फायटिंग करत असताना गोलंदाजांनी ती भूमिका बजावली पाहिजे की कुठेतरी आपल्याला कंजूसी गोलंदाजी असली पाहिजे. इकॉनॉमिकल गोलंदाजी महत्त्वाची आहे. टॉस चेंडू मात्र लो फुलटा असलेला कनेक्ट केला आहे. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केला आणि ही चौकार. अशोक उलवेकर तिथे. नशीब अशोक उलवेकरच आहे. जर दुसरा कोण असता तर अशोक उलवेकरनी त्याचा इन्शुरन्स पॉलिसी क्लेम करायला लावली असती. आणि ह्याच्यावर त्यांचे बंधू रुपेश उलवेकर तुमचं काय मत आहे? आमचं मत पण तुमच्या मतावरच आहे. दुसऱ्याने केलेली चुकी माफी नाही. स्वतःने केलेली चुकी त्याला सगळ्या माफी असतात. कारण माझ्या संघामध्ये पण असाच घडतो. त्याने कॅच सोडलेली चालते. आमच्या दुसऱ्याकडे सोडली का तो मेलाच. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं ही परिस्थिती आपण पाहिली. लवशेठ भोईर चांगलं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगला चेंडू चांगलं प्लेसमेंट म्हणता येईल ज्याला लाईन आणि लेंथला चांगलं पकडतोय. एकेरी धावामध्ये समाधान मानतो. नकार दिला आहे प्रदीपने आणि एकेरी धावेने धावसंख्या आतापर्यंत खर्च केली लवने 6 आणि बॉल फेकले चेंडू फक्त फेकले 2 कारण 1 वाईटचं रनसुद्धा मिळाली आहे. लव भोईर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आता प्रदीप पाटीलला पाहतोय. जो प्रदीप पाटील ओळखला जातो त्याच्या हार्ड
हिटिंग फलंदाजीसाठी वलवली संघाचा हा ट्रम्प कार्ड आहे. वलवली संघाला सर्वात जास्त जर कुठल्या बॅटिंगवर भरोसा असेल तर तो प्रदीप पाटीलवर. मात्र त्याच्या समोर जो गोलंदाज आहे तो मागील वर्षाचा यशस्वी कर्णधार लव भोईर, ज्या लव भोईरने कित्येक सामने आपल्या बॉलिंगच्या आणि बॅटिंगच्या ताकदीवर काढले, तोच लव भोईर. शॉर्ट चेंडू कनेक्ट केलाय, मात्र कोणतंही क्षेत्ररक्षण तिथे नाही. वन बाउन्स, चौकार. पाहतोय ऑन अ बोर्ड. आतापर्यंत लव भोईर यांनी 3 चेंडू फेकले. 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये 2 चौकार, एक मिस फिल्डिंग अशोक उलवेकरकडून पाहायला मिळाली. चौथा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आव देखाना ताव, लाईन आणि लेंथला रीड केलं नाही. बॉल मस्तपैकी आपण यष्टीरक्षकाच्या हातात पाहिलं आणि नरेश पाटील कोणतीही चुकी करत नाही. निर्धाव चेंडू आला. कमबॅक करण्याचा प्रयत्न लवूचा नक्की असेल, कारण शेवटचे 2 चेंडू आहेत आणि इथे कुठेतरी कमबॅक झाला तर येणारा शेवटचा बॉलरवर तो प्रेशर ऑटोमॅटिकली बॅट्समनवर क्रिएट होईल आणि तो कुठेतरी गोलंदाजाला फायदा होईल. लव भोईर मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही, नो मॅन्स लँडला पडला. 1ला 2 कन्वर्ट केलंय आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 46. प्रदीप पाटील जो बोलीमध्ये 15,000 पॉईंट्समध्ये घेतला गेला त्रिवेणी 11 स्पोर्ट्स वलवली या संघामध्ये, आणि त्याच्यासमोर लव भोईर जो 9,000 पॉईंट्समध्ये घेतला गेला. आणि या मॅचमध्ये एक चॅलेंजिंग सुद्धा असेल, जर बॅटिंगला आला असेल एज लागली आहे काय, आणि प्रदीप पाटील बॅक टू पॅव्हलियन. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला कैलास पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हॉट ए कमबॅक. लव भोईर ज्याने मागच्या मॅचमध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या, मात्र तो कमबॅक केला या मॅचमध्ये, कारण महत्त्वाची मॅच आहे. पहिली मॅच जरी लूज केली असेल पण आता विन करायची, जिंकण्यासाठी आपण एफर्ट्स टाकले पाहिजे. स्किल्सचा पुरेपूर कसं फायदा घेता येईल याचा प्रात्यक्षिक दाखवत असताना लव भोईरला पाहिलं आणि फक्त 12 धावसंख्या खर्च केले. आणि महत्त्वाचा प्रदीप पाटीलला पॅव्हलियनमध्ये पाठवलं. जो प्रदीप पाटील हार्ड हिटिंगसाठी मानला जातो, 15,000 पॉईंटमध्ये हायेस्ट बोली लावली त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली या संघाने, तो मात्र परततोय. कुठेतरी इंजर्ड असल्या कारणाने प्रदीपचा तो खेळ पाहायला मिळत नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बॉलर पाहतोय. लव पाटील ना, पाटील ना, लव पाटील, लव दादा यांच्यावर विश्वास ठेवलाय. जबरदस्त व्यक्ती, एवढं प्रेमळ आणि हसमुख चेहऱ्याचा व्यक्ती आहे. कधीही भेटले नेसा हसत असतात आणि कॉन्फिडन्स बिल्ड करत असतात. म्हणजे कधी कधी टेंबडाविरुद्ध मॅच लागले तरी ते मला म्हणतात की चांगलं बॅटिंग होईल, टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे अशी व्यक्ती आहे लव पाटील. एक दिलदार व्यक्तिमत्व. मात्र आता इथे दिलदारपणा करावा लागेल गोलंदाजी करत असताना. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, स्लॉग ओव्हर आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय हेमंत पालकर. चांगलं चेंडू, वेग आहे लव पाटीलकडे, वेग आहे. आणि जो एक्सपिरियन्स आतापर्यंतचा क्रिकेटचा आहे तो लावत असताना, कारण वेग महत्त्वाचा आहे, तुमचा टप्पा महत्त्वाचा आहे. ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, अतिरिक्त धावमध्ये 1 धाव वाढली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 47. शॉर्ट चेंडू, मात्र कनेक्शन प्रॉपर आहे का? यस, बॉल ट्रॅव्हल करतोय षटकारासाठी.
आणि आता उर्वरित चेंडू पाहिलं तर अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या खेळाप्रमाणे हेमंत पालकर प्रॅक्टिस जी करणार स्पोर्ट्समध्ये करतायत त्याचं आता चांगलं उदाहरण देतात. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. कारण ज्या टायमिंगने हा शॉट पिक केला एकदम परफेक्ट टायमिंग सेट झाला आणि बॉल ट्रॅव्हल केलं. जरी तिथे फिल्डर होता पण प्रेक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं फिल्डरला. आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लहू पवार पाटील याचा ओव्हर पिच बॉलला कनेक्ट करायचा प्रयत्न मात्र एज लागली. फर्स्टली थोडं मागे डीप असल्या कारणाने 1 धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 54. आणि आतापर्यंत लहू पाटीलचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये धावसंख्या खर्च केली आहे ती म्हणजे 8. तर यावेळी पाहिले तर आपले सन्माननीय पाहुणे विद्यमान सरपंच सन्माननीय निखिलजी तांडेल सरपंच पाळेबुद्रुक तसेच सन्माननीय माननीय प्रशांत शेठ पवार उद्योगपती पाळेबुद्रुक यांच्याकडून 5,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झाले. तसेच सन्माननीय निखिलजी तांडेल यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपलं खूप खूप आभारी आहे. प्रीतमजी म्हटलं तरी ही स्पर्धा 40 प्लस या स्पर्धेसाठी असते, 40 प्लस संघासाठी आहे आणि आपले सर्व पंचक्रोशीतील हे खेळाडू आहे त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि ते जे आपल्या मान्यवरांनी केलं आहे. सन्माननीय निखिलजी तांडेल विद्यमान सरपंच पाळेबुद्रुक यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये आणि सन्माननीय प्रशांत शेठ पवार उद्योगपती पाळेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन. धन्यवाद. मात्र थोडंसं मागं ठरतो इथे लहू पाटील. कारण लहू पाटीलच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं मिसफिल्डिंग आपण विकेट किपरच्या मागे मिळाली आणि तिथे एक बाउंड्री मिळाली. त्याच्यानंतर ही बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येते. आतापर्यंत चेंडू फेकलेत 4 आणि धावसंख्या खर्च केली आहे ते म्हणजे जवळजवळ 16 धावसंख्या खर्च केली आहे. 4 चेंडूंमध्ये 16 धाव खर्च केले. शेवटचे 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. टार्गेट सेटिंग बॉल असतील कारण टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट चेंडू कनेक्ट करू शकला नाही. 1 धाव तर मिळाली आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आपण पाहतोय हेमंत पालकर ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला तोच फलंदाज शेवटचा बॉल खेळणार आहे. कारण हेमंत पालकरचा विचार केलं तर या बॉलमध्ये टार्गेट सेटिंग बॉल ज्याला म्हणतात इथे जेवढे धावा येतील त्या तुमच्या मॅचमध्ये ज्यावेळेला तुम्हाला डिफेंड करायचे आहेत त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची असते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी षटकार. पाहिलं तर 40 प्लस गुड मॉर्निंग 40 प्लस या संघासाठी आयोजित केलेले आदाई वलप विभाग 40 प्लस संघासाठी आयोजित केलेले आहे. आणि या स्पर्धेसाठी पाहिलं तर दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी आपलं सरळ हाताने मदत केली आहे. ते आमचे पाहिलं तर स्वर्गवासी नारायण शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ माननीय सन्मान्य दिलीपदादा भोईर माजी सरपंच पडगे यांच्याकडून 5,000 रुपये. त्याच्यानंतर माननीय सन्माननीय जगदीश शेळके आदई नेवाली आदाई ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन. त्याच्यानंतर सन्माननीय माननीय हेमराज नाथा म्हात्रे पाळेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त. त्याच्यानंतर उमेशर भोईर किरुकपाडा यांच्याकडून रोख रक्कम 2500 रुपयाचं डोनेशन प्राप्त. त्याच्यानंतर सूर्यकांत गणू भोईर टेंभोडे यांच्याकडून 1,000 रुपये. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण रामभाऊ बुवा पाटील टेंभोडे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं डोनेशन. त्याच्यानंतर नरेश पाटील बेलवली माजी सरपंच यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन. त्याच्यानंतर हेमंत पालकर नवीन पनवेल यांच्याकडून सुद्धा 3,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर संतोष भोईर SR भोईर टेंभोडे यांच्याकडून सुद्धा 4,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालेलं आहे. त्यांचंसुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर सन्माननीय प्रमोद बोपी पाळेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा 1,500 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. सर्व आभारी आहेत. त्याच्यानंतर सन्माननीय अजय बुधाजी मोरावकर पाळेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन त्यांचंसुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर संगम अर्जुन म्हात्रे पाळेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा 2100 रुपयाचं डोनेशन त्यांचंसुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर सन्माननीय भोलानाथ पाटील वलप माजी सरपंच
यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर के कडव टेंभोळे माजी सरपंच यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर आदाई गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय आशिष शेठ शेळके यांच्याकडून सुद्धा 2500 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर नेरेगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा 2500 रुपये, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत पाले बुद्रुकचे विद्यमान सरपंच सन्माननीय निखिल तांडेल यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर पाले बुद्रुक गावचे उद्योगपती सन्माननीय प्रशांत शेठ पवार यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत पाले बुद्रुकचे माजी सरपंच सन्माननीय दिलीप वासकर यांच्याकडून सुद्धा 4,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर वळूया मैदानाकडे. आपण पाहिलं तर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो. आदाई वलप विभाग प्रीमियर लीग 2025 हे पर्व, आणि हे पर्व म्हणजे सर्व काही, कारण 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ही स्पर्धा अतिशय उंच अशी शिखराला गवसणी घालण्यास सज्ज आहे. जणू काही एक सुंदर असं मैदान. त्याच्यानंतर सर्व पंचक्रोशीतील गावांचा सहभाग पाहिलं तर वलप असेल, पालेबुद्रुक असेल, कोलवाडे असेल, बडगे असेल, त्यांचं वलवली, टेंभोडे, नेवाली, आदाई, खिरुकपाडा, कारगर, त्याच्यानंतर बेलवडी, त्याच्यानंतर नांदगाव, आदाई या संपूर्ण गावांचा खेळाडूंना इथे खेळण्यासाठी संधी दिलेली आहे. आणि संधी महत्त्वाचं आहे, कारण सर्वांना खेळण्यासाठी उत्सुकता असते आणि सर्वांनी अगदी एकोपाने अगदी खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यात यशस्वी झालेली आहे ही स्पर्धा. आणि आज 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असतानाच एक आकाशाला गवसणी घालण्याचं काम ही स्पर्धा करत आहे. आणि सर्व मान्यवरांचा सहभाग या स्पर्धेसाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच येऊन या स्पर्धेसाठी डोनेशन देऊन, या स्पर्धेला भेट देऊन या स्पर्धेची आशा आकांक्षा उंचावत आहेत, हेच महत्त्वाचं आहे. चला खेळ आपण स्टार्ट करायचं लगेचच. पाहिलं तर दोन खेळा संघामध्ये सुरभी 11 पडघे विपक्ष, त्रिवेणी 11 वलवडी या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतो. पाहिलं तर नाणेफेक झाले सुरभी 11 पडघे संघाने, आणि पाहिलं तर आपण पाहू शकाल की त्रिवेणी 11 वलवडी संघाने 69 धावा काढून 70 धावांचं आव्हान ठेवलं आहे, ते म्हणजेच सुरभी 11 पडघे संघासमोर. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल गौरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष ओम अथर्व श्री गणेश वलप. ओम अथर्व श्री गणेश वलप आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. धन्यवाद गणेश टेंबे, आपण सुद्धा चांगल्या प्रकारे इथे उपस्थित दाखवता. आपलंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. टॉस न झाला. तर पुढील मॅचचे कर्णधार आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी आणि ओम अथर्व श्री गणेश संघ वलप या 2 संघांमध्ये टॉस होत आहे. मी दिलीप शेठ वासकर आपण यायचं आहे. आपल्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दिलीप शेठ यांच्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. निखिल तांडेल आपण पण यायचं आहे. या प्रशांत भाई या, आपण पण या या. तर टॉस होत आहे. या दरम्यान गौरी स्पोर्ट्स नेवाली वर्सेस ओम अथर्व श्री गणेश वलप. येस, द हेड्स इज द कॉल अँड टेल्स. वलप संघाने टॉस जिंकलाय आणि काय निर्णय असेल नेंदे सांगतो आम्ही. सांगतो. यस, मॅच आपण चालू करायची ऑन. यस अंपायर.
पहिला चेंडू यावेळी गोलंदाज संतोष पाटील लाल्या उर्फ सुंदर चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न करता लॉंग ऑनच्या चेंडू खेळून काढतोय. इथे काय घडलं, पहिलाच चेंडू श्रीगणेशा केला आहे, पहिल्याच चेंडूवर गेला आहे चौकार. या 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे 4 या धावसंख्येनं. पाहिलं तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे, 70 धावा येणं गरजेचं आहे, हाणामारी करणं गरजेचं आहे. इथे पाहिलं तर 2 आक्रमकता सिद्ध करणारे 2 फलंदाज पाहिलं तर आपण नरेश पाटील आणि अशोक उलवेकर सुर्वे 11 संघाचे 2 महत्त्वाची सफलता, 2 महत्त्वाचे फलंदाज आपण स्कीजवरती पाहू शकता. इथे पाहिलं नरेश पाटीलनं आतापर्यंत पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचला आहे. मला वाटतं नरेश पाटील बेलवली ना आणि अशोक उलवेकर मला दोन्ही पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळीचा चेंडू ट्रॅव्हल्स केला आहे, पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे सुंदर क्षेत्ररक्षणाने एकच धाव एका धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे 5 या धावसंख्येवरती. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करणं गरजेचं आहे, हाणामारी करणे गरजेचं आहे. अशोक उलवेकरला थोडंसे शांत डोक्याने खेळणं गरजेचं आहे, कारण 5 षटकं आहेत, 5 षटकामध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर आपल्याकडे मागे जर फलंदाज असेल तर कदाचित आपण फास्ट गतीने केलं हरकत नाही आहे, परंतु इथे संतोषा गोलंदाजी करतोय. इथे काय घडलं आहे, पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू खेळून काढतोय, चेंडू गेलाय सीमा पार चौकार. नक्कीच अशोक उलवेकर आपला सुवर्ण संधी आहे. पहा, जर आपण 3 चौकार मारले लगातार तर रुपेश उलवेकर यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आणि 2 षटकार मारले लगातार तर 1000 रुपये बक्षीस. पहा, मोह पैसा है, मोह आहे, आपण बोलू नका. मोह आपण बोलला तर आपण कदाचित मॅच गमवाल, परंतु इथे काय घडलंय तर तेच घडलंय. अशोक उलवेकर दाखवलंय, चेंडू गेलाय सीमा पार षटकार. डीजे अशोक उलवेकर जेवढा शांत नाही तो आता खवळलेला दिसतोय. आता त्याची बॅट तळपडायला लागले आता सूर्यासारखी. जसं सूर्य आग ओकतोय ना तसा अशोक उलवेकर धावा आता ओकणार आहे. पा आग गेला षटकार आणि 6 धावेनं यस दोन्ही ऑब्जेक्शन असतील कदाचित फलंदाजी गोलंदाजीतून, परंतु अशोक उलवेकर सांगतो मला जर ऑब्जेक्शन घेतला मी तुझा ऑब्जेक्शन कसा घेईन, षटकाराने घेतला आहे आणि चेंडू प्लीज आपण द्यायचा आहे लगेच. नक्कीच जर कोणाची गाडी तिथे असेल तर त्याची RC सूर्यकिरण परावर्तित होत आहेत, त्याच्यामुळे थोडंसं अडथळा निर्माण होतोय. नक्कीच पुन्हा एकदा संतोष पाटील यावेळीचा चेंडू आता घाबरलेला दिसतं संतोष पाटीलला. इथे संतोष पाटीलला ओळखलंय आता अशोक उलवेकरला असा चेंडू नाही आहे आणि म्हणून त्यांनी कदाचित चेंडू ऑफला फेकला, चेंडू जास्त गेला आहे आणि चेंडू गेला वाईटच्या मधून धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 का डोळा. कुणाकडे लागतो आहे संतोष. पुन्हा एकदा ट्रायव्स करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातो. पंचांचा इशारा आला वाईट पुन्हा एकदा आणि वाईटच्या मदतीनं आव्हांत धावसंख्येमध्ये भर संघ पोहोचलाय 17 वरती. आत्ता 17चा खतरा कुणाकडे लागतो पाहणं गरजेचं आहे. अशुभ संख्या जी मानली जाते क्रिकेटच्या भाषेमध्ये ती 17 संख्या, कदाचित विकेट, कदाचित षटकार, कदाचित चौकार. इथे काय घडलंय तर कदाचित आणि 17 संख्या खूप महागडे नाही आहे तर आत्ता माझं जीवदान, एक जीवदान. अशोक उलवेकर 17चा खतरा आपल्याला लागला असता कदाचित वाचले आपण, कारण असफलता प्राप्त झाली. जबरदस्त बॅटिंग आपण अशोक उलवेकरच्या माध्यमातून पाहिली. आज स्पीडचं उत्तर पाहायला मिळालं. ज्या लाल्याला स्पीड बॉय म्हटलं जातं वलवल संघाचा, त्याच पद्धतीने कनेक्शन मात्र नरेश पाटील कनेक्ट करू शकत नाही ज्या पद्धतीने अशोक उलवेकरचं कनेक्शन होतं आहे लाल्याच्या स्पीडला. म्हणजे यांचे दोघांचे खांदे आहेत ना, मला वाटतं ते आपलं बोरवेलचे हे असतात ना हँडल्स, त्या हँडलसारखे ताकद आहे दोघांच्या खांद्यांना. 50चे झाले तरी पण आता पण तेवढंच जोरात फेकतात. बोरवेलचा दांडा
आणि याचबरोबर म्हणजे मी रुपेश उलवेकर तुम्हाला विचारेन की अशोक उलवेकरबद्दल तुमचं काय मत आहे की ज्या पद्धतीने तो बॉल फेकतो आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याच्याबद्दल काय म्हणाल? हॅलो प्रीतमजी, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, दोन्ही जे गोलंदाज आहेत ते आपल्या विभागाची शान आहेत. लाल्या इथं टायगर आणि अशोक इथं लायन. का तर दोन्ही असे वाघ आहेत. स्कोर स्कोर किती आला? स्कोर किती आला? 19 झाले. 19 एका ओव्हरमध्ये 19 झाल्या. तर लाल्या आणि अशोक उलवेकर या विभागाची शान आहेत. आज दोघं पण एकमेकांसमोर भेटलं, पण आता लाल्याच्या गोलंदाजीवर अशोक भारी पडला. पालेकर आहे शेवटी. याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? नक्कीच त्याच्या स्पीडला मी एकच म्हणेन की बऱ्याच लोकांच्या कपाळात घाम येतो ज्यावेळेला यांच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर पहा, अशोक उलवेकर आपला सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकार मारला तर आपल्या गावचे सन्माननीय प्रशांतजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला आलेलं आहे. आताचा चेंडू हवेमध्ये उंची जास्त गाठतोय. इथे काय घडणं गरजेचं आहे. इथे बॅक टू पवेलियन फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच बॅक टू पवेलियन नरेश पाटील. मध्ये यशस्वी झाला आहे. नक्कीच पाहिलं तर इथे मात्र महत्त्वाची सफलता नरेश पाटीलची विकेट जी गेली ती त्यांच्या संघासाठी कुठे डोकेदुखी असेल. कारण ज्या पद्धतीने अशोक खेळतो त्याच पद्धतीने नरेश पाटील हा शांत आणि संयमाने खेळत होता. अशोक कदाचित तावातावाने खेळत असेल, रागाने खेळतो अशोक, परंतु नरेश पाटील शांत पद्धतीने आपला संघ धावांचा उच्चांक कसा गाठेल याच्याकडे प्रयत्न होता, परंतु त्याचीच विकेट पडलेली आहे. वेळेवर विकेट पडल्यानंतर ती अडचणीत येईल. कारण 77 धावा जेव्हा आपल्याला चेस करायच्या आहेत त्या चेसिंगमध्ये आपल्याला 70 धावा जेव्हा चेस करायच्या आहेत त्या चेसिंगमध्ये आपल्याला नरेश पाटीलचं थांबणं खूप गरजेचं होतं. पण इथे तुम्ही जर अभ्यास केला तर मागच्या काही मॅचेसमध्ये चेसिंग खूप डिफिकल्ट आहे. चेसिंगला आपण स्कोर चेस होत नाही आहे. फर्स्ट इनिंगवाले जिंकत आहेत आणि त्याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज आपण पाहिला. विकेट सकाळी जी विकेट होती, सकाळीमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये पण बॅटिंग होत होती, सेकंड इनिंगला बॅटिंग होत होती. मात्र कमबॅक सेकंड इनिंगमध्ये नंतर दुपारनंतर खूप खेळपट्टीचा बदल आणि त्या बदलनंतर बॉल जो बॅटवर येणं आहे तो येत नाही आहे आणि मोठे फटके नंतर बघायला मिळत नाही आपल्याला चेसिंग करत असताना. त्याच्यानं पाहिलं नरेश पाटीलला इन्फॉर्मेशन मिळते आपल्या मागच्या मॅचमध्ये त्याने 11 चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळी केली होती. आणि आत्ताच्या सामन्यामध्ये पाहिलं तर नरेश पाटील एकूण 10 धावा नाही तर 6 धावा फक्त खर्च केल्या आहेत. कुठे कमबॅक करायचा प्रयत्न असावा, परंतु इथेपर्यंत अशोक उलवेकर अजूनही तग धरून आहे. अशोक उलवेकर आपला सुवर्ण संधी आहे. पहा, आपल्या गावचे सन्माननीय उद्योगपती प्रशांत शेठ पवार यांच्याकडून आपल्याला आपण जर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस इथं आलेलं आहे. जर षटकार मारणं गरजेचं आहे, आपल्या संघाचा उच्चांक धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत चांगल्या प्रकारे तावातावाने फलंदाजी करत होतो त्या संतोषच्या गोलंदाजीवर, परंतु आता माझं गोलंदाज आहे तो म्हणजेच राजेशला आपण चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रीतम, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण हेमंत पालकरला पाहतोय. फलंदाज समोर सुरेशने कनेक्ट केला. एक धाव तर मिळाला आहे. एका धावामध्ये समाधान मानेल का आणि एका दुहेरीमध्ये काय होणार नाही, कारण इथं मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर शेवटच्या ओव्हरला तुम्हाला प्रेशर कमी करायचं असेल तर या पहिल्या ओव्हर्समध्ये ज्या 3 ओव्हर आहेत तुम्हाला त्या 18 चेंडूंवर तुम्हाला हाणामारी करावी लागेल. पण या एंड्सवरनं तुम्हाला धावा होणार नाही. इथे कमीत कमी 10 ते 12 धावा घेणं गरजेचं आहे. चांगला चेंडू डीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न
कनेक्शन प्रॉपर झालं नाही, एक धाव मिळाली आणि एका धावामध्ये समाधान मानतो. सिंगल डबल्समध्ये स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र खेळाडूला एक उत्साह वाढतो, कारण ज्या पद्धतीने तुमचं लेन्स सेट होणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने विजन सेट होणं गरजेचं आहे, ते विजन सेट करत असताना आपण फलंदाजी पाहतो आहे. अशोक उलवेकर आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळाली आणि एका धावाने फरक पडत नाही. ज्या पद्धतीने महेंद्र पाटील याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतंय, एका दुहेरीमध्ये काही फरक पडत नाही आणि मोठ्या फटक्यानं थांबावं लागेल. ज्या पद्धतीने दिनेश सर आतापर्यंत आपण बॅटिंग पाहतोय, कशा पद्धतीने बॅटिंग झाली पाहिजे, काय वाटतं? नक्कीच पाहिलं तर महेंद्र पाटील एक चांगला जसं किपिंगचं काम करतोय, त्याचं लक्ष पूर्ण गोलंदाजाच्यावर हातावर असतो. कशा पद्धतीने बॉल तो हाताल कशा पद्धतीने टाक यायचं, पण गोल आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू होता. इथे कदाचित थोडंसं क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नचिन्ह असेल, प्रश्न पडला असेल अशोकला की कशा प्रकारचा अपील केला आहे, परंतु इथे अपील केला होता कदाचित लेग बिफोरचा. परंतु इथे काय घडलं आहे तर सुरेख चेंडू सेफ लँडिंग. अतिशय चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत हेमंत पालकर याच्या माध्यमातून. या निर्धाव चेंडूने थोडंसं कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. गॅप शोधली आहे, बॉल धावतोय, बॉलच्या मागे 3 खेळाडू आपण पाहतोय, एकेरी मिळाली, त्याला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24. नक्कीच 24 धावानं पाहिलं चांगल्या प्रकारची धावसंख्या येणं गरजेचं आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 70 धावांचा पाठलाग करत असतानाच कुठेतरी या धावसंख्येवर कटिबंध निर्बंधता घालणं गरजेचं आहे. परंतु इथे पाहिलं तर सुरभि 11 क्रिकेट संघ एक चांगल्या प्रकारचा संघ आहे. जरी पहिला फलंदाज त्यांचा बाद झाला तो म्हणजेच नरेश पाटीलची जरी विकेट पडली असली तरी इथे मात्र अशोक उलवेकर आणि सुरेश जोशी स्वतः संघाचे ट्रॅकर, स्वतः संघाचे कर्णधार जोपर्यंत आहे तोपर्यंत 70 धावांचा पाठलाग इथे सहजगत्या पूर्ण होऊ शकतो. कदाचित या धावावर 18 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण उरले प्रीतम पाटील. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. सरासरी पाहिलं तर 15.1 या 2चं आपण इथे रन रेट रिक्वायर्ड आहे. ज्या पद्धतीने आता फलंदाजी होणे गरजेचे या ओव्हरमध्ये म्हणजे या एंडमधून किमान 18 ते 20 धावा जर आल्या तर पुढच्या 2 ओव्हरमध्ये मॅचला रंगता येणार आहे. आणि आता मात्र आपण गौरी स्पोर्ट्स या संघाचे वाघ सर्व चालत चालले आहेत. आता वाघमारे पण त्यांच्यातच आहे का? आणि मी सतीश मात्रेला पाहतोय, एक अतिशय जबरदस्त व्यक्ती आपल्या लोणावळ्यावरनं आलेत खेळण्यासाठी स्पेशल. सतीश भाई आणि त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी दिनेश सावंत सर पण आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स यांना सपोर्ट करण्यासाठी. प्रवीण कुंभार पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन आहे मात्र क्षेत्ररक्षण त्या क्वालिटीचं आहे. 100% आपलं एफर्ट्स देत असताना सुरेश पाटील एकाच धावामध्ये समाधान मानतोय. सुरेशने फटका मारला, सुरेशने अडवला आणि आता मात्र एका धावामध्ये समाधान मानतोय. 17 चेंडू समीकरण बदललं आहे. आता मात्र 45 धावांची गरज आहे. 17 चेंडू 45 धावांची गरज आहे. 17 चेंडू 45 धावांची गरज आहे. आता मात्र थोडंसं गिअर चेंज करावं लागेल. ज्या सेकंड गिअरवर गाडी चालतीये आता थर्ड गिअर अशोक उलवेकरला टाकावं लागेल. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये लालू याच्या जबरदस्त बॅटिंग केली होती तीच बॅटिंग आता आपल्याला अशोक उलवेकरच्या माध्यमातून आली पाहिजे. आणि मात्र कनेक्शन झालंय का प्रॉपर? यस. आता मात्र सुरेश यावेळी मात्र प्रेक्षक म्हणून बघतोय, षटकार जातोय आणि षटकारने मात्र पॉझिटिव्ह एनर्जी जी संघाला हवी होती सुरभि 11 ती मात्र आली आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलेत. प्रवीण मात्र थोडासा विचार करतोय. डीजे आणि आता मात्र प्रवीण याचा बॉल पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रदीप तिथे सज्ज, कॅच ड्रॉप केली आहे. त्याच अशोक उलवेकरची जो सेट बॅट्समन आहे 2 धावा घेतल्या पाहिजे होत्या. स्ट्राईक जास्तीत जास्त अशोक उलवेकरला कशी ठेवावी याचा विचार करणं गरजेचं होतं. प्रवीण कुंभार
मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र बॅट बॉलच्या स्विंग जवळपास जात नाही आहे. ज्या पद्धतीने थोडंसं लांब ठेवलं, लेंथला चेंज केली, बॉलला थोडंसं हलवारपणे फेकला, निर्धाव चेंडूचा अंत आणि निर्धाव चेंडूच्या नंतर आता मात्र प्रेशर बिल्डअप कुठेतरी होईल सुरभी 11 या संघावर. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडूचा खेळ. आता मात्र कनेक्ट करायचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय का, मात्र गॅपला प्रदीप पाटील तिथे सज्ज, कोणती चुकी करणार नाही. सुरेश जोशी जिथे 2 धावा घेण्याची गरज होती त्या धावा घेतल्या नाही आणि अशोक उलवेकर नॉन स्ट्राईकला राहिला. तेच कुठेतरी समीकरण बदललं. 13 चेंडू 38 धावांची गरज. लाल्याला संतोष पाटीलला 27 धावा ठोकून काढल्या होत्या. त्या इनिंगची आता मात्र गरज आहे, ती म्हणजे लहू भोईरच्या. 13 चेंडू 38 धावांची गरज आहे. समीकरण बदललं आहे. मात्र या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅचला चांगली रंगता येऊ शकते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलं नाही. निर्धाव चेंडूने समीकरण बदललं आहे. 12 चेंडू 38 धावांची गरज. समीकरण बदललं. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. सरासरी आपण जर पाहिली तर 19 धावांची गरज आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. म्हणजे रन रेटला जर आपण चेक केला असेल तर शेवटच्या बॉलला जर मोठा फटका आला असता तर 32 धावा राहिल्या असत्या आणि तो समीकरण. आणि जर क्रिकेट नाही आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. जर ही ओव्हर 18 ते 20 धावांची जर आली तर शेवटच्या ओव्हरला मॅच चांगली रंगणार. आता मात्र फलंदाजीची धुरा अशोक उलवेकरवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आपण लहू भोईरला पाहतोय. सुरभी 11ला जर ही मॅच जिंकायची असेल तर या 12 बॉलमध्ये काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल की तुम्हाला समोरचा संघ नमस्कार करेल. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. महेंद्र पाटील पहिला चेंडू कनेक्ट करायचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. हा चौकार सकारात्मक ऊर्जा भरण्याचं काम नक्की करणार. आणि आता मात्र महेंद्र पाटीलच्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पाले संघाचा हा कोहिनूर हिरा, त्या कोहिनूर हिराला आता मात्र पॉलिश केलंय आणि आता चमक मात्र या मैदानात दाखवतोय तो म्हणजे अशोक उलवेकर. समोर त्याच क्वालिटीचा गोलंदाज महेंद्र पाटील. प्रीतम पाटील हा जुना सोना आहे. जसं उगालाल तसं चकाकी येतोय. दुसरा चेंडू टायमिंग चुकला. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? लहू भोईर रिस्क घेणार का? आता मात्र नकार दिलाय आणि अशोक उलवेकरनी काय केलंय बघितलं, काही नाही आणि सरळ ब्लाइंड रनिंग. आता मात्र जुगार खेळताना जो बंद मध्ये खेळतोय तसा प्रकार झाला आणि महत्वाचा विकेट मात्र इथे गारद झालाय. झाला. रुपेशजी काय म्हणाल, कारण गरज होती का विकेट टाकायची? कारण मॅच अजून. प्रीतमजी, अशोक उलवेकर आमच्या संघामध्ये पण असाच करतो. असा जर खेळला ना तर आम्ही तुम्हाला वाटतं जिंकून ना देऊ कधीच. नक्कीच प्रीतम पाटीलचा अशोक उलवेकर खेळतो भारी, पण घाई जो करतो ना घाई
आता त्याला वेळ घाई करण्याची गरज नव्हती, त्याच्याकडे फलंदाजी होती आणि नक्की त्यांनी सामना जिंकून दाखवला असता. आता थोडंसं अवघड गेलं आहे, परंतु इथे पुन्हा कमबॅक करणं गरजेचं आहे. धोतानीमध्ये एक चांगला भगत आहे, त्याच्याकडे न्यायला लागेल. कव्हरच्या माध्यमातून बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारच्या डायरेक्शन्समध्ये. 4 टप्पा चौकार आणि ह्या चौकाराने 8 धावा या ओव्हरमध्ये आल्या. गरज नव्हती तिथे विकेट टाकलं, मात्र कनेक्शन लवूचं खूप जबरदस्त होतं. या चौकाराने मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 41 आणि आता समीकरण आहे 9 चेंडू 29 धावांची गरज आहे. जर मॅचला कलरफुल करायची असेल तर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मात्र तुम्हाला डायरेक्शन बघायची गरज नाही, बॅटचं स्विंग खूप फास्ट पाहिजे. मोठा फटका मारचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. विश्वनाथ दादा चुकी करणार नाही, हिरो आहे मागच्या मॅचचा तोच विश्वनाथ कातारा. आता मात्र झेल घेतोय आणि लव भोईरला पाठवतोय पॅव्हेलियन मध्ये. डीजे टीमचा कोहिनूर हिरो बॅटिंगसाठी लेफ्टी म्हणून ओळखला जाणारा हा ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्याने कित्येक काल बालेश्वरी टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळलं, तोच ज्ञानेश्वर म्हात्रे ऑन अ स्ट्राईक आहे. येणारे 2 चेंडूमध्ये नरेश पाटीलनी टाकलेली विकेट, त्याच्यानंतर अशोक उल्वेकरनी टाकलेली विकेट किती मागणी ठरते हे मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. कुठेतरी समीकरण बदलता आलं असतं, पण ते समीकरण बदलण्यासाठी चांगलं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. हिमाचल एंटरप्राइजेस त्याच कॉम्बिनेशनमुळे हरली, कारण कॉम्बिनेशन सेट करता आलं नाही. चांगला चेंडू यॉर्कर लाईन, क्या बात आहे. महेंद्र पाटील आपलं पूर्ण स्किल्स दाखवत असताना अनुभव इथे पणाला लावलाय आणि ज्ञानेश्वर म्हात्रेला पाठवलंय पॅव्हेलियन मध्ये. डीजे खेळाडूंचा भरणा आहे. एक हिरा गेला की दुसरा हिरा येतोय. आज वलवली गावचा सुपरस्टार रत्नदीप चौधरी याचे वडील आपण पाहतोय हरचंद चौधरी, कारण आतापर्यंत हरचंद चौधरीच्या नावाने रत्नदीपला ओळखलं जायचं आणि आता रत्नदीपच्या नावाने हरचंद चौधरी यांना ओळखलं जातं आहे. मागेच्या मॅचमध्ये सुभाषला बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते, तोच हरचंद चौधरी आता मात्र कनेक्शन केलंय. टायमिंग चुकलंय काय, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, मात्र या एंडमधून बॉल ट्रॅव्हल करत नाही, डायरेक्ट हिट आणि गोवर्धन पालेकर बॅक टू पॅव्हेलियन. अजून मॅच हातामध्ये, समीकरण राहिलंय 6 चेंडू 28. कोलकाता नाईट रायडर्सला ज्यावेळी 30 धावांची गरज होती प्रवीण कुंभार, त्यावेळी रिंकू सिंगने लगातार 5 षटकार मारले होते. ते रिंकू सिंग सारखी बॅटिंग आता मात्र इथे सुधीर मोरावकरला करावा लागेल. सुधीर मोरावकर एक चांगलं आपण फिल्डर पाहतोय. याचंही फॉर्म ज्यावेळी होतं त्यावेळी विश्वास पाटील पण याला खेळायला घेऊन जात होता, तोच सुधीर मोरावकर आता बॅटिंग करताना आपण स्ट्राईकला पाहतोय. समोर गोलंदाज विश्वनाथ कातारा, पूर्ण फॅमिली लोणावळ्याला सोडून मॅचसाठी स्पेशल खेळण्यासाठी परत आलेत. विश्वनाथ काताराने बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू कनेक्शन करण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल केलं षटकारासाठी. 28 धावांची गरज होती, त्यामध्ये आला हा पहिला षटकार. आता समीकरण बदललंय, 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. आपण यायचं लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.
दुसरा चेंडू कनेक्शन प्रॉपर केलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार, चौकार सुधीर याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. प्रवीण कुमार चेंडूच्या खाली, जजमेंट होईल का? यस, प्रवीण चुकी करत नाही. सुधीर बोरावकर 10 रन्सवर बॅक टू पॅव्हिलियन. आता कोण आहे? जगदीश का? नाही, विजय ना. हॅलो हॅलो, विजय उलू. नो मॅन्स लँडला आपण पाहिली कॅच विजय उलवेकर याच्या बॅटमधून. जरी मिस टायमिंग आला, खातं उघडण्यामध्ये यशस्वी, मात्र मॅच आता 1 साइड होणार. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. लगातार 2 षटकार जर अर्चन चौधरी यांनी मारले तर रुपेशजी उलवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि सुभाष ठाकूर यांच्याकडून पण 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पण जबरदस्त चेंडू. आज मात्र विश्वनाथ कातारांनी दाखवलं की मी का लोणावल्यावरनं फॅमिलीला सोडून, हॉलिडे सोडून इथे का आलोय मॅचला. ही जबाबदारी काय असते, मी खांद्यावर ठेवलेली जबाबदारी कधीच खाली ठेवणार नाही आणि ती जबाबदारी योग्यरित्या पार पडली. आणि आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. आज 2 मॅच जरी हरले असतील तरी